हाय, आज आम्ही पावभाजी करणार आहोत आणि पावभाजी म्हणजे त्याच्यात कमीत कमी बटाटा, जास्तीत जास्त बाकीच्या भाज्या, असं सगळं ते आहे प्रकरण. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशी पावभाजी करते आणि नॉर्मलच आहे. आणि एकीकडे गप्पा मारूया. सो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात पंखा नसणं. ही गोष्ट इतकी इरिटेटिंग आहे ना, मला तर वाटतं की स्वयंपाकघरात AC लावला पाहिजे प्रत्येकाने. एनिवे, स्पेशली आंघोळ करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात येता काहीतरी करण्यासाठी, इतकं डोकं फिरताना, एकतर आंघोळ झाल्यामुळे खूप घाम येत असतो आणि त्याच्यात गॅस असतोच. तर मी आता करणार आहे मस्तपैकी पावभाजी. या सगळ्या भाज्या उकडून ठेवलेल्या आहेत आम्ही, म्हणजे काकूंनी. तर जेव्हा पावभाजी वगैरे असं काही गोष्टी करायच्या असतात ना, तेव्हा मीच त्या करते, कारण काकूंच्या हातच्या मला आवडत नाहीत. सॉरी काकू जर तुम्ही ऐकत असाल. कारण आमच्या काकूंनी एकदा पावभाजीत फोडणी देऊन मोहरी घातली होती. एका काकूंनी आधीच्या त्याच्या जिरं घातलं होतं आणि आय रिअली रिअली डोंट लाईक दॅट. आणि आमच्या कल्याणच्या का काकूंनी त्यात खोबरं घातलं होतं. सिरियसली, म्हणजे ठीक आहे तुम्ही कोकणातले आहात, खोबरं खोबरं म्हणून पावभाजीत कोण खोबरं घालतं? एक मिनटं, हा स्विच लावून आलाय. तर या रवीने मस्तपैकी मॅश होतात गोष्टी, स्मॅश नाहीत. जनरली स्मॅश हा शब्द सगळेजण असा सर्रास की तू पोटॅटो स्मॅश करून घे, हे स्मॅश करून घे, ते स्मॅश. इट्स अ मॅश, नॉट स्मॅश. स्मॅश म्हणजे बॅडमिंटनमध्ये आपण जो मारतो तो स्मॅश. भाज्या ज्या कुस्करल्या जातात किंवा मऊ केल्या जातात त्याला मॅश असा शब्द आहे इंग्लिशमध्ये. आपल्याकडे सर्रास. सो यामध्ये मी खूपच सोसो करतात ना ब्लॉगमध्ये लोक, आता मला कळतंय कारण मी पण करते. तर यामध्ये मी आम्ही काय घेतलंय, मटार, फ्लॉवर, बीट टू गेट दॅट रेड कलर. लोक नाक मुरडतात की बीट गोड. एवढं गोड नसतं बीट, चांगलं लागतं. कोबी आणि एक बटाटा दोघांसाठी मिळून, छोटा तो पण. ते जस्ट त्याला असं एक काहीतरी असं कंटेंट फील व्हावा म्हणून तो बटाटा घातलाय काकूंनी, कारण काकूंनाच बरं वाटत नव्हतं की अरे पावभाजीची भाजी बटाटा शिवाय. अरे हा, ढोबळी मिरची पण आहे, विसरून गेले. पावभाजीमध्ये ना थोडंसं ढोबळी मिरची म्हणजे भोपळी मिरची आणि थोडेसे मटार हे असे थोडे लागले पाहिजेत खडे. सगळं स्मॅश करून नाही चालत, पण फ्लॉवर, कोबी, बीट हे सगळं तर मॅशच करायला पाहिजे, नाही तर मग काय मजा. डन. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालते. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला माझ्या आजीने सांगितलेली. आणि आम्हाला ना मॅथ्ससाठी 11वी-12वीला अशोक सर म्हणून एक होते, त्यांचा क्लास मी लावलेला अशोक सरांचा. तर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली होती. गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट आजीने सांगितलेली सांगते. आजीने सांगितलेलं की बाईच्या भाजी चिरण्यावरून कळतं की ती नोकरी करते की नाही. आता प्लीज तुम्ही ह्याच्यावरून मला जज करू नका, हे आजीच्या काळातली गोष्ट आहे आणि आजीने तिच्या तिचा मेंदू वापरून तिने जेवढं जग पाहिलं होतं त्याच्यानुसार ही गोष्ट मला सांगितली होती. तर एक दिवस मी भाजी चिरत होते आणि मी टोमॅटो आला की टोमॅटोचं जे वरचं जो देठाचा पार्ट असतो तो काढून टाक असं करत होते. तेव्हा आजीने मला सांगितलं की जी बाई नोकरी करत नाही ती सुद्धा घरात अनेक वेळा पैसे कमवत असते. ते ॲक्च्युअल कमवत नसते, तर ती एवढे पैसे वाचवते की तिचं स्वतःचं इन्कमसुद्धा ते तुम्ही कन्सिडर करायला हवं. कारण भाजी चिरताना भाजी चिरण्यावरनं कळतं की बाई नोकरी करते की नाही. कारण आजी जेव्हा भाजी चिरायची तेव्हा ती देठ असं थोडंसं एवढंसंच देठ काढून टाकायची, बाकी त्याच्या आजूबाजूचा सगळा टोमॅटो ती वापरायची. सिमिलर गोष्ट आम्हाला अशोक सरांनी सांगितली होती. ते म्हणाले होते की भारताची इकॉनॉमी उत्तम दर्जाची आहे किंवा भारताची इकॉनॉमी सस्टेन करते. कितीही रिसेशन आलं किंवा काही आलं तरी भारतीय इकॉनॉमी सस्टेन करते. ह्याचं कारण भारतातल्या स्त्रिया हे आहेत. कारण आता जसं ही रवी, या रवीला खाली सगळं पावभाजीची भाजी ती लागली होती, म्हणजे मॅश केलेली भाजी. तर मी त्याच्यात पाणी घालून ते त्याच्यात टाकलं, त्याच्यातच जे आपण वापरणार आहोत, आणि मग ही रवी आता मी धुवून टाकणार आहे.
आणि अशाच पद्धतीने काटकसर हा आपल्या जीन्समधला इतका इनसेपरेबल आणि इनक्रेडिबल पार्ट आहे ना, की त्याच्यामुळे भारत कधीच डुबणार नाही. जोपर्यंत भारतातली स्त्री सक्षम आहे तोपर्यंत भारत डुबणार नाही. आणि मला हे तेव्हा पण खूप हिट झालं होतं आणि ते मला इतकं हिट झालं की बघा आत्ता मला लगेच आठवलं. सो अशा काही काही गोष्टी असतात आपल्या शिक्षकांनी सांगितलेल्या ज्या कायम स्वरूपी लक्षात राहतात आणि मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते आठवतात. आमच्या काकूंनी सगळीच तयारी केलेली आहे, त्यामुळे कांदा वगैरे सगळं चिरून ठेवले. तर आता मी ते जरा फ्रीजमधनं काढते. तेल तापत ठेवलंय आणि लसूण सोलायला विसरली आहे. आलेच, थांबा. तर असं मी लसूण एका डब्यात ठेवते, म्हणजे मग त्याची सालं सगळीकडे पडत नाहीत. गॅस बारीक केला, डोंट वरी. बायकांचा जीव खालीवर होत असेल. माझ्या सासूने ना मला लसूण सोलायची एक खूप भारी पद्धत सांगितली आहे. तुम्हाला ते दाखवते, एक मिनटं. पुढच्या लसणीला दाखवते. मला असं व्हायचं की अरे यार, नखामध्ये लसूण अडकते, मग काय मजा, पूर्ण वेळ लसणीचाच वास येतो दिवसभर. तर तिने मला एक खूप भारी ट्रिक सांगितली. तिने मला विचारलं, सॉरी फॉर द लाईट बाय द वे, असा ऑड लाईट येतोय कारण इथे आमच्या चिमणीचा लाईट आहे आणि मी इथे कॅमेरा ठेवलाय, कारण इथे गॅस आहे त्यामुळे मी तिथे स्टँड नाही ठेवू शकत. आणि इथून मागे आमची ट्यूबलाईट आहे, त्यामुळे जर मागून लाईट लावला तर ह्याच्यावरून वाईट दिसेल. त्यामुळे थोडंसं जरा असं कोझी बघा तुम्ही. तर तिने मला सांगितलं की, मी तिला सांगत होते की अरे लसूण नको मला सोलायला देऊ, ते सगळं नखात अडकतं वगैरे, असं मी तिच्याशी बोलत होते. तर ती म्हणाली की लसूण सोलण्याची तुला एक ट्रिक सांगू का? तर त्याच्यावर मी म्हटलं काय, ब्लिंकेट करायचं, पेल्ड लसूण? त्याच्यावरती खूप हसली. एनिवे, आता दाखवते तुम्हाला कसं पील करायचं ते. तर हे समज आता ही लसणाची पाकळी आहे, ओके. तर ही अशी ओट्यावर ठेचायची थोडी, म्हणजे मग ती अशी इकडनं फुलते, ठीक आहे. आणि तिच्या सगळी सालं अशी निघतात, त्यामुळे लसूण नखात अडकत नाही आणि इझिली सोलली जाते. डन, ऑलमोस्ट डन. आणि मग अगदी थोडासाच पार्ट, पण तो इझिली निघतोच बघा. डनेश. बॅक टू द स्टँड. अरे अरे, पडू नकोस प्लीज, माझ्या पाठीशी नाही, समोर बघा. मोबाईलची सटकलेली आहे. अरे अरे, बेकार घाम येतोय. ओके, सो आपल्याकडे एक फॅन्सी मिक्सर आहे, त्याच्यातनं आपण लसूण बारीक करून घेऊ शकतो, लसणाची पेस्ट करून घेऊ शकतो. कारण शौनकला काहीतरी घडलंय माझं, जास्त शहाणपणा करायला गेलं ना की असं होतं. हे असं लावायचं होतं. नाही नाही नाही, असंच लावायचं आहे. कुछ तो हुआ है. लागलं. तर शौनकला लसणीचे तुकडे दाताखाली आलेले आवडत नाहीत, थोडं पण. काय काय असतात नाटकं काही काय लोकांची, तर तसं हे आहे. सो हे असं, आणि हे USB ने चार्ज होतं फोनच्या. चॉपडं एकदमच मस्तपैकी चॉप झालेली आहे. डनेश. नाउ लेट्स डू पावभाजी. पावभाजी म्हणजे पावभाजीची भाजी. आता
आता मगाशी मी तुम्हाला कसं सांगितलं तसं ही लसणाची पेस्ट टाकल्यानंतर उरलेली जी लागलेली लसूण आहे ती मी शेवटी त्याच्यात पाणी घालून तेच पाणी घालणार आहे पावभाजीत. लाईक दॅट. गेटिंग माय पॉईंट. असं इथे लसूण होतीये. मी असा विचार करते की इथे या ठिकाणी असं एक स्टँड लावून घ्यावा, म्हणजे मला कुकिंग ब्लॉग्स करताना असं समोर ठेवून असं बनवता येईल आणि तुमच्याशी बोलता येईल. हाऊज द आयडिया? आय डू इट इन नेक्स्ट 2-3 days. इथे आता मी कुकरवर कॅमेरा ठेवतेय. कॅमेरा जर पडला ना डायरेक्ट तेलात, अशी रिस्क घ्यावी लागते. तर हा आता मी टाकते त्यात कांदा. तुम्हाला ते मस्त तेलात असा कांदा पडण्याचा शॉट हवा असेल, पण तो आता मी नाही घेऊ शकत कारण शौनक मीटिंगमध्ये आणि मी कुकिंगमध्ये, मग शूटिंगमध्ये कोणीच नाही आहे, त्यामुळे. आवाज ऐकू आलाच असेल, फॅन्सी आवाज, ASMR. आमच्या ज्या काकू आहेत ना, स्वयंपाकाच्या काकू आहेत ना, त्या आणि भांडी घासणाऱ्या काकू मैत्रिणी आहेत सख्या. त्यामुळे भांडी घासणाऱ्या काकूंना कमीत कमी भांडी व्हावीत यासाठी आमच्या काकू शकला लढवत असतात. जसं की सगळ्या पदार्थांना एकच डाव वापरणे, त्यासाठी तो पुसायला एक टिश्यूच काढून ठेवणे सकाळी, नंतर एकाच डब्यात कांदा टोमॅटो असं हाफ हाफ करून ठेवणे. इट्स गुड इन अ वे. त्याने होतं असं की पाणी वाचतं. थांबा जरा, श्रीरंगाचा फोन येतोय. दिस इज हाऊ इट्स लुकिंग. थोडा थोडा टोमॅटो पडला कारण मी म्हणलं तसं ते मिक्स आहे. मिक्स ठेवलं होतं काकूंनी. आता कांदा मस्तपैकी थोडासा गोल्डन ब्राऊन झाला आहे, त्यामुळे मी त्याच्यात टोमॅटो टाकते. तर हे सगळं शिजेपर्यंत माझे केस पण वाढले इकडच्या हीटने. आय वॉन्ट लाय. मी मध्ये जरा घाम पुसून तोंड धुवून पुसून आली आहे, त्यामुळे. आणि आता मला प्रचंड भूक लागल्यामुळे मी गॅस मोठा केलाय. आता नेक्स्ट गोष्ट अशी करायची आहे, त्याच्यात थोडंसं बटर घालायचं आहे. खूप जास्त नाही, अर्धा चमचा वगैरे, कारण ना बटर बरोबरच्या ज्या मिठाची चव असते ना, यू कॅन बीट दॅट. ओके. अरे बापरे. सो एवढं बटर घालते मी. आणि नेक्स्ट गोष्ट अशी आहे, हा बादशहाचा मुंबई पावभाजी मसाला आहे. सो मी आत्तापर्यंत नेहमी एव्हरेस्टचा मसाला, पावभाजी मसाला वापरायचे, पण आता काही महिन्यांपासून मी हा वापरते. दिस इज द बेस्ट. भरपूर घालायचं. त्यानंतर येणार आहेत या काही गोष्टी. हळद, तिखट, जिरेपूड, धनेपूड, या सगळ्या पावडरी घातल्यामुळे एकदम सगळी भाजी कोरडी झाली आहे. सगळं तेल शोषून घेतलंय मी.
मीठ याच मसाल्यात घालून घेणार आहे, जे काही सगळं मीठ आहे ते. भरपूर मीठ तुम्हाला आता वाटत असेल, पण ते यासाठी की नंतर जेव्हा आपण सगळ्या भाज्यांचं मिक्स ह्याच्यात घालू ना, तेव्हा जसं हे सगळीकडे पसरेल ना, तसं ते मीठ पण आपोआप पसरतं. नाव काय मस्त रंग आलाय बघा. आता मी मस्त हे काढून घेते, दाखवणार आहे. डोंट वरी. सगळं मिक्स होऊ दे व्यवस्थित, मग दाखवते. आणि आता या भांड्यात पाणी घेऊन या भांड्यात घालणार आणि मग ते ह्याच्यात घालणार आधीच. सी, सगळी लसूण डनेश पूर्ण रिकामा. आणि आता मात्र गॅस मी मोठा ठेवलाय, कारण पटापट पटापट उकळून मला ती घट्ट करायची भाजी. आणि एकदा घट्ट झाली की चव घ्यायची आणि मग ठरवायचं की अजून मीठ घालायचं की नाही. आता हे खूप कॉमन गोष्ट आहे, त्या सगळ्या सांगण्याची काही गरज नाही आहे. पण सांगायचा मुद्दा असा की ही भाजी इतकी ऑसम लागणार आहे. आणि म्हणजे माझं असं म्हणणं आहे की चांगलं हेल्दी फूड खायचं असेल तर पावभाजी मसाला एक खूप चांगला मसाला आहे, की रोज नाही पण 2 आठवड्यातनं एकदा वगैरे, म्हणजे 15 दिवसातनं एकदा आपण अशी पावभाजी करून ती भाकरी बरोबर ज्वारीच्या किंवा पोळी बरोबर किंवा मल्टीग्रेन ब्रेड बरोबर असं खाऊ शकतो. पाव मी नाही खात, आय डोंट लाईक इट एनीमोर. मल्टीग्रेन ब्रेड जर बनवलेत लोकांनी एवढे बिझनेसेस उघडून, तर वाय नॉट. तुम्हाला आता पावभाजी दाखवते. अर्थात ही आत्ता जरा पातळ आहे, पण ती आटून थोडी घट्ट होईल. पण रंग बघा, जस्ट बघा, रंग बघा. हे जे एक बिटाचा तुकडा दिसतोय तो मी मॅश करणार आहे. हा ओके. सो पावभाजी तयार आहे. मी आता मस्तपैकी, हा मिक्स ग्रेन ब्रेड आहे माझ्याकडे, ब्रेड कमी आणि भाजी जास्त. दिस इज द फिनॉमिना. अशी घेतलेली आहे. याच्यावर थोडंसं बटर, जस्ट टू शो यू गाईज. आणि अशी मी खाणार आहे. फ्लेवरफुल, शब्दातीत. आय कांट एक्सप्रेस. सो पावभाजी म्हणजे बटाटा, हे जे इक्वेशन आहे ते इकडे फेल ठरतं. इट इज नॉट ट्रू. खूप कमी बटाटा वापरून पण आपण तितकीच यम्मी. शब्दात मी लॉक करते यार. अच्छा नाही अशा हो. येऊ शकतं म्हणून मी म्हणते. सो व्हॉट आय वॉज सेइंग, कमीत कमी बटाटा वापरून पण अमेझिंग पावभाजी होऊ शकते आणि आपल्या पोटात सगळ्या भाज्या एकाच वेळेस जाऊ शकतात. सो दिस इज द थिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. पुढचा व्लॉग पण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फुकट आहे, इझिली सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनवर टच केलं तर तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येईल. ते नको असेल तर इट्स ओके, पण सबस्क्राईब करा. एन्जॉय.